समाज व्यवस्था आता पुढारलेली आहे। जातीपातीच्या भिंती गळून पडतायत। मात्र असं असूनही अनेक कुटुंबात प्रेम विवाहाला तीव्र विरोध होतोय। हे वास्तव आहे जळगाव जिल्ह्यातल्या चोपड्यातील हत्याकांडानं हीच गोष्ट अधोरेखित केली आहे। संतप्त बापानं पोटच्या मुलीला गोळी मारून संपवलंय। ऑनर किलिंगच्या या घटनेनं महाराष्ट्र हादरलाय। सेवानिवृत्त CRPF अधिकारी किरण मांगले यांना मुलगी तृप्तीचा प्रेमविवाह मान्य नव्हता। धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये राहणारी तृप्ती वैद्यकीय शिक्षणानिमित्त पुण्यात होती। DY पाटील कॉलेजमध्ये ती शिकत होती आणि इथूनच तिच्या प्रेम कहाणीला सुरुवात होते। पुण्यात राहणारा आणि नातेवाईकच असलेला अविनाश वाघ या तरुणाशी तिचे सूर जुळतात। अविनाश एका खासगी कंपनीत कार्यरत आहे। दोघंही लग्नाचा निर्णय घेतात। मात्र तृप्तीच्या वडिलांचा याला तीव्र विरोध असतो। हा विरोध जुगारून तृप्तीने 1 वर्षापूर्वी अविनाशशी लग्न केलं होतं। पुण्यात दोघांचा संसार सुरू होता। मात्र बापाच्या मनातील द्वेषाची आग धुमसत होती। तृप्ती चोपड्यात आल्यावर वडील किरण मांगलेंनी डाव साधलाच। अविनाश वाघ यांच्या बहिणीचं चोपड्यामध्ये लग्न होतं। यासाठी अविनाश आणि तृप्ती हे दोघंही पुण्यावरून चोपडा इथं आले होते। तृप्तीला कल्पना नव्हती आपण पुन्हा कधीच पुण्याला परतणार नाही। गंभीर बाब म्हणजे तृप्ती 4 महिन्यांची गर्भवती होती, पण बापाला दया आली नाही। वाघ कुटुंबाच्या हळदीच्या कार्यक्रमात येऊन किरण मांगले यांनी गोळी मारून तृप्तीची हत्या केली। या गोळीबारात जावई अविनाश गंभीर जखमी झालाय। या घटनेनंतर जमावानं किरण मांगलेंना पकडून चोप दिला, त्यात ते गंभीर जखमी झाले। नातेवाईक असूनही वाघ आणि मांगले कुटुंबात वैर होते। हेच वैर तृप्तीच्या जीवावर उठलं। प्रेमानं जग जिंकता येतं, मात्र एका निष्ठुर बापाला प्रेमाची भाषा समजली नाही। त्यामुळे या प्रेम कहाणीचा रक्तरंजित अंत झाला।